हे अधिकारी हे इथे जे बसलेले आहेत ते कोणत्याही प्रकारचे निर्णय घेऊ शकले का आतापर्यंत? नाही. ऐका तुम्ही, नाही घेतलं म्हणून आम्हाला हा पवित्रा उचलायला लागला. उद्या पण तुम्हाला सांगतो की 3 ते 8 मध्ये तुम्ही पुढाकार घेऊन ही मीटिंग लावली आहे, तिथे पण आम्हाला ही अशाच प्रकारची उत्तरं आतापर्यंत मिळत आले. तशीच कुणाशी बोललं होतं आणि 3 ते 8 मध्ये कुणाशी बोलणार आहे तुम्हाला त्या दिवशी समजेल. त्या वेळेला सगळे कंपनीचे प्रतिनिधी असणार आहेत, कंपनीचे प्रतिनिधी असणार आहेत, MIDCचे प्रतिनिधी असणार आहेत, हे यांची प्रतिनिधी असणार, सर्व शासकीय जे डिपार्टमेंट आहे त्यांचे सगळे अधिकारी असणार आहेत. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार. उद्या तुमच्या लक्षात आलं? तुम्ही जी म्हणताय त्या मीटिंगला फक्त आमचं मंडळ नसणार, ही जेवढी ग्रामस्थ मंडळी आहे या सगळ्यांसमोर निर्णय घेणार असला तरच ती मीटिंग कॉल करायची. नाहीतर आम्ही एक मिनिट काय झालंय सांगतो तुम्हाला की आमचं मंडळ पण येईल, पण ही जी लोक विश्वासाने बसलेली आहेत ती त्यांच्यावरती विश्वास ठेवूनच आहे. पण आम्हाला सर्वांसमोर जेवढं होईल तेवढा निर्णय हवा आहे. आणि आमची आता देखील तुम्हाला विनंती आहे, हे तिथे ऐका ना, हे तिथे हे कुठेही ठेवा, पण आमची ही सगळी मंडळी असणार. जबाबदार म्हणून या महिला पण असतील, जेवढी मंडळी इथे उपस्थित आहे ती सगळी असतील. पुढचं एक आमचं सांगणं तुम्हाला आहे की तिथे फक्त हे अधिकारी नाही आले ना, कारण यांच्या हातात काही नाहीये तरी चालेल, पण जिथे ते निर्णय घेण्याची ज्यांच्यात क्षमता असेल ते अधिकारी पाहिजेत आणि आम्हाला तिथल्या तिथे लेखी प्रकारात उत्तरं मिळाली पाहिजे. अधिकारी त्या ठिकाणी असणार. तुम्हाला मग अशी तीच गोष्ट म्हटलं. आणि महत्वाची गोष्ट, या सगळ्या लोकांचा ज्या लोकांना विश्वास आहे ना, जे तुमचे जे आम्हाला कसं नको आहे, आता समजा तुम्ही प्रश्न विचारताय तर असे जे महत्वाचे लोक आहेत ना ते लोक मिटिंगला पाहिजेत. लेखी व्यवहार तुम्ही पत्रव्यवहार ग्रामपंचायतच्या नावाने तेच लेखी पत्र तयार करायचं आम्ही फक्त तुम्हाला कोणी सांगतोय लेखी पत्र द्या की या तारखेला हे अधिकारी 8 मध्ये सगळे अधिकारी राहतील. हे लेखी पत्र तुम्हाला आता टाईप होतंय ते फक्त आम्ही तुम्हाला चप्पल काढून उभे राहा. आहे तयारी? आता मीटर लांब थांबले तरी त्या पाण्याचा वास मारतोय. अरे उभं राहण्यापेक्षा पाणी पाजायचं त्यांना. धाव गुरं मेली, गुरांच्या तोंडातून नाकातून रक्त आलंय. आमची मागणी पण तेवढीच आहे की हे जे आमच्या मागण्या आहेत ना, छोट्या छोट्या मागण्या आहेत, हे केमिकलचं पाणी येते ते कायमस्वरूपी बंद करा. आमच्या काहीच मागण्या नाही तशा की मोठमोठ्या मागण्या आहेत की ज्या पूर्ण होणार नाही, पण हे अजूनपर्यंत त्या करू शकले नाहीत. 7 तारखेला त्यांनी स्वतः येऊन बघितलं, तिथे पाणी केली, मान्य केलं की हे केमिकलचं पाणी येत आहे, तरी पण ही मंडळी पुढच्या दिवशी तेच परत व्यवहार चालू आहे. सोमवार दिनांक 27 मोर्चाच्या दरम्यान आपण व ग्रामस्थांच्या वतीने कार्यालयात निवेदन देण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने या कार्यालयात माननीय उपविभागीय अधिकारी पोलीस आपणास योग्य तो न्याय मिळावा याकरता दिनांक 3 ऑगस्ट 2026 ते 8 ऑगस्ट 2026 या कालावधीत या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विभाग महामंडळाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, पोलीस प्रशासनाचे अधिकारी यांनी जबाबदारी घेतलेली आहे की 3 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट या दरम्यान ते बैठक लावण्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. म्हणून ते पुढारपण घेऊन आपली संयुक्त बैठक लावणार आहे. MPCB MIDCचे वरिष्ठ अधिकारी जे निर्णय घेऊ शकतात, कारण साहेब त्या आमच्यासमोर तिथे बोलले त्या अधिकाऱ्यांशी, जे निर्णय घेऊ शकतात असे MIDCचे वरिष्ठ अधिकारी, MPCBचे वरिष्ठ अधिकारी, असोसिएशनचे वरिष्ठ अधिकारी, जे अध्यक्ष असतील ते इंडस्ट्रियल असोसिएशनचे आणि कंपन्यांचे मालक, या सर्वांबरोबर एकत्र आणि आपले काय कमिटी, कारण सगळं गावांसमोर काही चर्चा होऊ शकत नाही, आपली कमिटी या सगळ्यांसमोर संयुक्त एक बैठक होईल. त्या बैठकीची जबाबदारी या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतलेली आहे आणि म्हणून आपण त्यांना सांगितले की तुम्ही जेवून आमच्या लोकांना समजवा. बसल्या बैठकीमध्ये निर्णय घेऊ शकतात. अशाच म्हणूनच ती बसल्या बैठकीत निर्णय होतील अशीच बैठक आपल्याला आयोजित केलेली आहे. आणि ती बैठक आयोजित त्यांनी जर का 3 ते 8 या दरम्यान जर का बैठक आयोजित केली नाही तर आपण गाववाले जो निर्णय आपण म्हणतोय तो निर्णय आपण घेणारच आहोत. हे सगळ्यांनी ध्यानात ठेवा. आपले प्रश्न असतील ते आपण एकत्र बसूयानंतर कृपया शांतता राखा. आणि आता हा पत्र आपण फायनल पत्र झाल्यावर आपण ते पत्र घेऊया. आता तुम्ही या ठिकाणी आला, सकाळपासून शांततेमध्ये तुम्ही या ठिकाणी आंदोलन केलं, शांततेमध्ये तुम्ही थांबला. तुम्ही आल्यामुळे आम्ही सर्व या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी आलो. आम्ही जी कारवाई थांबली होती ती कारवाई कशी फास्ट पुढे निघून जाईल, कशी पुढे जाईल यासाठी आम्ही
संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मी SDM साहेब आम्ही दोघांनी चर्चा केली, फोनवर बोलचाली केली. तर हे मला वाटतं कुठेतरी एक अपयश असं म्हणता येणार नाही, ही यशाची आपली पहिली पायरी सुरुवात आहे. याची सगळ्यांनी नोंद घ्यावी आणि सगळ्यांनी ज्याप्रमाणे सकाळपासून शांततेमध्ये आंदोलन केलं, असंच आंदोलन यापुढे सुद्धा शांततेमध्ये राहील. कोणीही कायदा हातामध्ये घेणार नाही आणि कोणीही कुठलाही गडबड गोंधळ करणार नाही. फक्त तुम्ही पुढच्या भविष्याच्या दृष्टीने तुम्ही आशावादी राहा. तुमचं आंदोलनाला यश नक्की मिळेल एवढं मी तुम्हाला सांगतो.